हॅलो, मी अरुणा. तर ही एक खूप छान गोष्ट आहे. तर ह्या गोष्टीचं नाव आहे हंस आणि कावळ्याची मैत्री. एक हंस आणि कावळ्याची चांगली मैत्री होती. दोघेही गप्पा गोष्टी करत एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस करत असत. पण आता हंस अगदी म्हातारा झाला होता, त्यात आजारी. त्यामुळे त्यालाही समजले होते की आपण आता फार काळ जगणार नाही. राहिलेले दिवस आनंदाने घालवण्याचे ठरवले. हंस म्हातारपणचा विचार न करता आनंदात जीवन जगत होता. गाणेही गुणगुणत होता. कावळा हंसाचे गाणे ऐकून म्हणाला, अरे, तुझ्या डोळ्यापुढे तू जाणार आहेस हे तुला माहिती आहे, तरी पण तू गाणी गुणगुणतो आहेस. काय म्हणावं तुला? तेव्हा हंसाने हसून उत्तर दिले, अरे बाबा, जायचं तर आहेच आहे. अजिबात दुःख नाही, उलट आनंदच होतोय मला. कारण मी आता अशा ठिकाणी जाणार आहे जिथे शिकाऱ्याचा बाण नाही आणि पक्षी पारध्याची जाळी नाही. याचा त्रास मला होणार नाही. मग अशा आनंदाच्या क्षणी गायलाच हवं. कावळा पण हसत होता. तर ह्या गोष्टीचं तात्पर्य असं आहे. अटळ गोष्टींबद्दल दुःख करण्यात अर्थ नसतो. परत एकदा अटळ गोष्टींबद्दल दुःख करण्यात अर्थ नसतो. धन्यवाद.